चला तर मग मंडळी, उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वेळ लागते ते आंबट गोड रसाच्या जेवणाची. कोणत्याही पाहुणचारासोबत एखादी झणझणीत भाजी पाहिजे ना. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गावरानी काटेले वांगे, सोबतच मेथीची भाजी, ते पण नवीन पद्धत वापरून बनवलेली आहे. ही भाजी एकदा खाल्ली ना पाहुणे सुद्धा विचारतील यात काय काय टाकलं. हे बघा, मी इथे लांबसर कट केलेली वांगी पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे. सोबतच मेथीची भाजी, टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची घेतलेली आहे. गॅसवर पॅन ठेवलं. पॅनमध्ये 2 चम्मच तेल कडकडीत करून घेतले. कडकडीत तेलामध्ये जिरे, मोहरी तडतडली. आता यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे. मंद आचेवर कांदा थोडा गुलाबी झाला की यात टाकणार भरपूर लसण. लक्षात ठेवा, लसणाचा पेस्ट जितका जास्त तितकी चव एकदम जबरदस्त लागेल. इथे मी एक लहानपणचा किस्सा सांगते. मला एक गोष्ट आठवते. लहानपणी माझी आई जेव्हा ही वांग्याची भाजी करायची तेव्हा एक गंमत व्हायची. चवीप्रमाणे चटणी मीठ टाकून छान परतून घ्यावे. वांग्याचे देठ इतके चवदार लागतात, ते खाण्यासाठी आमच्या भावंडाचे थोडेफार भांडणं पण व्हायचे. आता यात टाकायचा थोडा काळा मसाला आणि छान परतून घ्यायचं. एकदा तर काय झालं, घरी पाहुणे आले आणि आईने हीच वांग्याची भाजी केली होती. एक टोमॅटो कट करून टाकायचा आणि छान मऊ होईपर्यंत परतत राहायचं. पाहुण्यांना तर ही भाजी एवढी आवडली की त्यांनी रसाकडे दुर्लक्ष केलं. त्यामध्ये मी कट करून ठेवलेली हिरवीगार मेथी टाकली. कारण मी घरीच मेथीची भाजी उगवली, त्यामुळे मी घरचीच ताजी मेथी तोडून यामध्ये टाकलेली आहे. आणि पाहुण्यांनी तर भाजी सोबतच 3 ते 4 चपात्या खाल्ल्यात. तेव्हापासून मला कळलं, कॉम्बिनेशन तर परफेक्ट आहे. देठ काढायचे नाही, देठात तरच जादू असते. म्हणूनच तर मी नेहमी अशा प्रकारेच वांगे कट करून वांग्याची भाजी बनवते. सॉफ्ट झालेल्या मेथीमध्ये टाकलेल्या ह्या वांग्याच्या फोडी छान असं परतून घ्यायचं. बघा, इथे मेथीचा हिरवा रंग आणि वांग्याचा जांभळा रंग किती छान दिसत आहे बरं. आता या ठिकाणी सर्व वांग्याच्या फोडी एकजीव करून घ्यायचं आणि वरतून 1 वाटी फक्त पाणी टाकायचं. जास्त टाकायची गरज नाही, कारण ही भाजी आपल्याला झणझणीत आणि चवदार हवी आहे म्हणून. आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची. हे बघा, वांगी छान शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचा. पुण्यातील गोष्ट आहे, मी रस बनवला होता आणि शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, किती छान सुगंध येत आहे, तू आज काय बनवलं? मी म्हटलं, मी आमरस बनवला. वरतून हिरवागार सांबार टाकायचा. त्यांना मी वांग्याची भाजी आणि आमरस दिला खायला. त्या म्हणाल्या, मला बिलकुलच भूक नाही, तरी सुद्धा मी अर्धी चपाती खाणार. त्यांनी तर वांग्याच्या झणझणीत भाजीसोबत अर्धी सोडून 2 ते 3 चपात्या फस्त केल्या. तर मंडळी, तयार आहे आपली झणझणीत उन्हाळ्याविषयी मेथी वांग्याची भाजी. एवढं सबस्क्राईब करा बरं. पुन्हा भेटू.